नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एक अशा व्यक्तीबद्दल जो अचानक महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे. कॅप्टन अशोक खरात ज्योतिषी की काहीतरी वेगळंच आणि मोठे नेते त्यांच्या संपर्कात का आहेत? तर चला जाणून घेऊया सगळं सत्य. तर कॅप्टन अशोक खरात हा महाराष्ट्रात कथित ज्योतिष म्हणून चर्चेत आलेला व्यक्ती आहे. त्याच्या भोवतीची चर्चा केवळ ज्योतिषीमुळे नाही तर राजकीय वर्तुळातल्या त्याच्या संपर्कामुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या वादामुळे जास्त वाढली. तर नेमका हा कोण आहे? तर कॅप्टन ही पदवी त्याने वापरलेली आहे, पण तो खरोखर सैन्यात कॅप्टन होता का याबद्दल स्पष्ट अधिकृत माहिती उपलब्ध नाही. तो स्वतःला ज्योतिषी भविष्यातला म्हणून सादर करतो. काही लोकांच्या मते तो तांत्रिक उपाय आणि व्यक्तित्व सल्ले देतो. तर राजकीय कनेक्शन का झाला चर्चेत? तर एकनाथ शिंदे यांची भेट. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्याच्या भेटीचा फोटो व्हिडिओ व्हायरल झाला. त्या भेटीत शिंदे हात दाखवत आहेत ज्योतिषांसाठी असा दावा करण्यात आला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला, कारण राज्याचा मुख्यमंत्री अशा व्यक्तीकडे का जातो असा प्रश्न उपस्थित झाला. वाद आणि टीका. तर अंधश्रद्धेचा मुद्दा. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या संघटनांनी यावर आक्षेप घेतला. त्यांनी असा आरोप केला की अशा लोकांना राजकीय पाठबळ मिळाल्याने अंधश्रद्धा वाढते. जर कोणी चमत्काराचा दावा करतो, लोकांना फसवतो, तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. खरात यांच्या बाबतीत थेट मोठी कारवाई पब्लिकली कन्फर्म झालेली नाही, पण चर्चा झालेली आहे. तर ह्याच प्रकरणात रुपाली चाकणकर ह्या कोण आहेत? तर ह्यांच्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. तर रुपाली चाकणकर छत्री प्रकरण व्हिडिओमध्ये दिसल्या की चाकणकर यांच्या डोक्यावर छत्री धरून उभ्या आहेत. याचा अर्थ काय घेतला गेला? एक सरकारी पदावरची व्यक्ती एका ज्योतिषाला एवढा मान देते, हे लोकांना खटकलं. हे प्रकरण खूप व्हायरल झालं आणि मेम्स पण झाले. VIP ज्योतिष इमेज तयार झाली. मोठे नेते अधिकारी त्यांच्याकडे जातात अशी चर्चा झाली. त्यामुळे सामान्य लोकांकडे प्रेडिक्शन तयार झाले. हे पॉवरफुल लोकांचा ज्योतिष आहे, पण त्यांनी कोणते सरकारी निर्णय बदलले किंवा इन्फ्लुएन्स केलं याचा कुठेही ठोस पुरावा नाही. तर रुपाली चाकणकर ह्या कोण आहेत? त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NCP मधील नेत्या आहेत. सध्या त्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राहिल्या आहेत. महिलांच्या हक्कांसाठी, तक्रारींसाठी आणि कायदेशीर मदतीसाठी काम करतात. त्यांचं काम काय असतं? महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारी हाताळणे, पोलीस आणि प्रशासनाच्या सूचना देणे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाय सुचवणे, समाजात जागृत करणे, हे सर्व कामे त्या करतात. तर ह्याच प्रकरणी त्या चर्चेत का आल्या? तर कॅप्टन अशोक खरात यांच्या कार्यक्रमात त्या त्यांच्या डोक्यावर छत्री धरून उभ्या असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे लोकांनी प्रश्न विचारले, एका सरकारी पदावरच्या व्यक्तीने असा मान का द्यावा? तर विरोधकांनी त्यांना टीका केली. तर थोडक्यात रुपाली चाकणकर ह्या एक महिला नेत्री आणि सरकारी पदावरील अधिकारी आहेत, पण त्या एका व्हिडिओमुळे वादात आल्या. तर ह्या व्हिडिओमध्ये मला हे सांगायचं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच इंटरेस्टिंग आणि सत्य माहितीसाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.